वरखेडा येथील नवसाला पावणाऱ्या मारुतीरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। 30 क्विंटल खिचडीच्या महाप्रसादाचा भाविकांनी घेतला लाभ। प्रति शनी शिंगणापूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेनगाव तालुक्यातील मौजे वरखेडा येथील नवसाला पावणारा मारुतीरायाच वरखेडा गावात सुमारे 300 ते 400 वर्षापूर्वीच फार जुनं पुरातन काळातील मंदिर आहे। या मंदिराला तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त असून विशेष म्हणजे वरखेडा गावात शनी शिंगणापूर सारखी हुबेहूब सुंदर मूर्ती मारुतीरायाची मूर्ती दगडाच्या वट्यावर विराजमान आहे आणि येथील मारुतीरायाला गोड तेल उडीद डाळच नैवेद्य दिला जातो। यामुळे वरखेडा गावात आल्यावर वाटतं की आपण शनी शिंगणापूरला दर्शनासाठी आलो की काय। पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी कर आणि शनी अमावास्येला याच मंदिरात नवसाला पावणारा मारुतीरायाच्या दर्शनासाठी मराठवाड्यातील नव्हे तर विदर्भासह बाहेर राज्यातून दूरदूरून हजारोंच्या संख्येने भक्त येथे दर्शनासाठी येतात। तर शेतकरी देखील याच दिवशी आपली बैलजोडी घेऊन दर्शनासाठी येतातच। मंदिर संस्थानकडून शनी अमावास्येला गावातून मारुतीरायाची भव्य पालखी भजन कीर्तनाच्या गजरात काढली जाते। त्यामागे शेतकरी आपले बैलाची जोड्या सजावून घेऊन मोठ्या संख्येने या मिरवणूक सहभागी होतात। याच मिरवणुकीत मनोरंजनसाठी विविध वेशभूषेत सोंग आकर्षक ठरते। शनी अमावास्येला गावात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, यामुळे असं वाटते जस दिवाळीचा सण आहे। वरखेडा गावात शनी अमावास्येला दिवसभर भजन कीर्तन भारुडाचे कार्यक्रम घेतला जातात। तर आलेल्या सर्व भक्तांसाठी मंदिर पाणी फराळासोबत आलेल्या सर्व भक्तांना 30 क्विंटल तांदळाच्या खिचडीचा महाप्रसाद वाटप केला जातो। यासाठी वरखेडा गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य मंदिर स्थानचे अध्यक्ष उपाध्यक्ष पुजारी महाराज तसेच गावातील सर्व नागरिक दिवसरात्र मेहनत घेतात। वरखेडा येथील मारुतीरायाच्या मंदिर संस्थानाला तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त असून येथे दर्शनासाठी येणाऱ्या दिंड्या व भाविकांची गर्दी पाहता भाजपाचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या आमदार निधीतून सुमारे 1 कोटी रुपयांच्या निधीतून सभामंडपाचे काम प्रगतीपथावर आहे। तर शासनाने वरखेडा गावातील मंदिर संस्थानाला पर्यटन स्थळ दर्जा दिल्यास मोठी विकासकामे होऊन वरखेडा येथील नवसाला पावणारा मारुतीरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी विविध सुविधा उपलब्ध होतील अशी देखील मागणी भक्तांकडून केली जात आहे। कर आणि शनी अमावास्येला वरखेडा गावात भव्य यात्रा भरते, तर याच गावातील बाहेरगावी दिलेल्या लेकीबाळी सुद्धा आपल्या माहेरी येतात, जणू दिवाळी सण आहे। वरखेडा येथील मारुतीरायाच्या मंदिरात दिवसभरात सुमारे 1 ते 1.5 लाख भक्त दर्शनासाठी येण्याचा अंदाज असल्याने गावातील सर्व नागरिक येणाऱ्या भक्तांसाठी सेवा देण्यासाठी तत्पर असतात। तर ग्रामपंचायत कार्यालयाकडून गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात येते। शासनाला एवढीच मागणी आहे की आम्हाला क दर्जा आमदार साहेबांच्या प्रयत्नातून नक्कीच मिळाला। त्यांच्याबद्दल आमदार साहेबांचे मी ऋणी आहे। आमदार साहेबांना आमच्या गावाला क दर्जा मिळाल्याबद्दल आम्ही त्यांच्या ऋणी आहे। पण आमच्या गावाला क दर्जा समाधान आमचं नाही। आमच्या संस्थांना जे आमच्या विश्वस्त मंडळींनी सांगितलं की 10-20 लाख पब्लिक इथे येते आणि 30-40 क्विंटलची खिचडी म्हणजे महाप्रसाद चहा आहे ते सगळे उपक्रम चालतात। भजन पूजन जे सांस्कृतिक कार्यक्रम इथे होतात त्यांच्यासाठी अजून भक्ताची जी गैरसोय होते त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी लागतात। जसं की आता आमच्या संस्थांना ग्राउंड नाही, ग्राउंडची उपलब्धता जर झाली तर ग्राउंड आहे तिथलं काम काही पेंडिंग आहे, ते काम शासनाकडून जर झालं किंवा आता आमदार साहेबांच्या प्रयत्नातून जर झालं, हे सगळं आमचं सध्या तरी आमदार साहेबालाच मागणी आहे की आमचं ब दर्जाकडे आमदार साहेबांना स्वतः प्रयत्न करून ब दर्जा मिळवून द्यावं। आमदार साहेबांची बरीच भक्ती आमच्या देवावर आमच्या गावावर, त्याच्यामुळं सगळ्याच गोष्टीतून तानाजीराव मुटकुळे साहेबांना हीच आमची ग्रामस्थाकडून आणि आमच्या ग्रामपंचायतकडून विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त लक्ष आमच्या संस्थांना द्यावं। विदर्भाच्या बॉर्डर गाव आहे, या मंदिराचा एक इतिहास आहे की माळीहुरा हिंगोली वाशिम रोडला जे माळीहुऱ्यावर मंदिर आहे ते लेकीबाळीचा मारुती म्हणून प्रसिद्ध आहे आणि तो वरखेडचा पावणा मारुती असं त्याला म्हणतात। मिरवणूक आमच्या गावात सकाळी 4 वाजल्यापासून पंचक्रोशीतील जे बैल किंवा जे जनावरं गाय म्हैसी लोक दर्शनाला घेऊन येतात। त्याच्यानंतर 10च्या नंतर आमची कर चालू होते मिरवणुकीची, ते 40 गावच्या दिंड्या याच्यात सामील होतात। 40 गावचे भजनी मंडळ, त्याच्यानंतर पारंपरिक भारोड, त्याच्यानंतर काही रात्री 10 वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम आपले जे वारकरी संप्रदायाचे असतात ते सगळे कार्यक्रम इथं आम्ही करतो कीर्तन भजनाचे। शेनगाव जिल्हा हिंगोली येथील संस्थान मारुतीरायाचं मंदिर आहे आणि पुरातन काळाचं मंदिर आहे। इथे एवढी ख्याती असे निर्माण झालेले पब्लिक कमीत कमी आता 7 ते समजा 25 लाख लोक पब्लिक येते आणि पब्लिक एवढी दर्शनाला आल्यानंतर पूर्ण पब्लिक गावकरी मंडळीतर्फे त्यांची चहा पाण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था,
गावकरी मंडळीतर्फे करण्यात आलेली आहे। आणि हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणि आपले जे आमदार आहेत तानाजी मुटकुळे यांनी गेल्या वर्षी आम्हाला त्यांच्या निधीतून 1 कोटी रुपये दिलेले आहे। ते प्रगतीपथावर काम चालू आहे आणि हे संस्थान जे आमचं नवसाला पावणारा देव आहे, कमीत कमी वर्षातून 30-40 नवस होतात आणि काही लोक असे नोकरीवर पण लागलेले आहेत, त्यांनी नवस केलेला आहे। अशा लोकांनी काही मास्टर झाले, कोणी इंजिनियर झालेले आहेत, इतका अशी विख्यात आणि प्रख्यात आमच्या हनुमान संस्थानच्या ख्याती आहे आणि कमीत कमी 10 ते 15 जिल्ह्याचे लोक या आपल्या संस्थानच्या दर्शनाकरिता येतात। बस दर्जा मिळवण्यासाठी व क दर्जामध्ये आमचं तीर्थक्षेत्र गेलेलं आहे आणि पर्यटनासाठी व दर्जामध्ये जी फाईल बिन आम्ही तयार केलेली आहे ती फाईल दर शासनातर्फे चालू आहे, शासन दरबारी चालू आहे आणि काही दिवसातच 12 महिन्याच्या आत म्हणा का 2 महिन्याच्या आत आम्हाला व दर्जा जर प्राप्त झाला आणि अजूनही संस्थान प्रगतीपथावर जाते। पुरातन काळापासून आमच्या गावामध्ये बैलाची मिरवणूक होते, भारुडाचे कार्यक्रम होतात, भजनाचाही कार्यक्रम होतो आणि याचे गावकरी मंडळी पूर्ण सहकार्य, सोंगाचा कार्यक्रम होतो। गावकरी मंडळीचं, बाहेरगावच्या मंडळीचं सर्वांचं सहकार्य असते। इथं श्रद्धेने देवावर विश्वास ठेवून मनाभावातून भक्ती करतात। त्यांचे बरेच नवस पूर्ण झालेले आहेत, बरेच म्हणजे लोक इथं नोकरीला लागलेले आहेत आणि बऱ्याच लोकांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत। आणि इथे आमच्या वर्षातून 2 अमावस्या, शनी अमावस्या आणि 1 पोळाकर असे 3 सण एकदम असे दिवाळीसारखे साजरे केले जातात। त्या अमावस्याला व पोळ्याच्या खरीला जवळजवळ 20-25 लाख भाविक इथं दर्शनासाठी येतात। त्यांचा थोडे आमचं आता तीर्थक्षेत्रामध्ये क्रममध्ये गेलेलं आहे, परंतु आणखीन त्यांना सुविधा जेवढ्या पाहिजे तेवढ्या कमी आहेत। त्याकरता इथं एक भक्त निवास व्हावा, इथं एक परिसरात ग्राउंड तयार व्हावं अशी आमची एक मनोकामना आहे आणि आम्ही ते करण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि इथे जवळजवळ आज चहा पाण्यासाठी भाविक भक्तांनी दिलेलं जवळजवळ 1000 लिटर दूध प्राप्त झालेलं आहे आणि असे बरेच दाते इथं देणगी देतात। जवळजवळ आता 15 ते 16 पिपे असे तेलाचे भक्तांनी दान केलेले आहेत आणि काही लोक देणगी रूपात, पैसा रूपातही देणगी भरपूर देतात। साखरकट्टे बी 5-6 साखरकट्टे बी प्राप्त झालेले आहेत आणि दर शनिवारी इथे सकाळी 7 वाजता हनुमान चालीसा पठण आणि नंतर महाआरती होते। महाआरतीच्या नंतर प्रसादाचं वाटप होते। या मीडियाच्या माध्यमातून आलेल्या भाविक भक्तांचं मी या ठिकाणी हनुमान संस्थान वरखेडातर्फे हार्दिक स्वागत करतो। एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जातीवरून आणि धर्मावरून भांडणं चालू असताना महाराष्ट्रामध्ये जर वातावरण दूषित आहे, परंतु वरखेडा हे आमचं गाव एक आगळं वेगळं आहे। या ठिकाणी हिंदू, मुस्लिम सर्व धर्माचे लोक आमच्या हनुमंतरायाला अतिशय मनोभावे जपतात। विशेष म्हणजे ज्याप्रमाणे पवित्र रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधव रोजा पकडतात, त्याचप्रमाणे शनिवारचा मारुतीरायाचा जो उपवास आहे ते उपवास सुद्धा या ठिकाणी मुस्लिम महिला असतील, मुस्लिम पुरुष असतील, त्याचप्रमाणे देवाला रोज दिवा आणण्याची पद्धत या ठिकाणी आहे। यामध्ये विशेष म्हणजे मुस्लिम महिला मुली सुद्धा या हनुमंतरायाला दिवा घेऊन येतात। पूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणारं हे गाव आहे आणि हे तीर्थक्षेत्र आहे। माझी शासनाकडे आग्रही मागणी आहे, संस्थानाकडे 25 एकर जमीन आहे, त्या जमिनीवर भरपूर काही काम करता येईल आपल्याला जर तीर्थक्षेत्र आणि त्याही पलीकडे जाऊन मी अशी मागणी करेल, पर्यटन क्षेत्राचा जर दर्जा दिला या ठिकाणी मुक्कामी भक्त असतात, मुक्कामाची सध्या भक्तांची व्यवस्था नाही। जर पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळाला तर त्या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी भक्त निवासाची व्यवस्था असेल, तसेच भक्तांच्या आंघोळीची व्यवस्था असेल, तसेच मुक्कामाची व्यवस्था असेल, ह्या व्यवस्था पर्यटनाच्या माध्यमातून केल्या जातील। माझी शासन दरबारी पुनश्च एकदा आग्रही मागणी आहे, या संस्थानला पर्यटनाचा जर दर्जा मिळाला तर गावकऱ्यांमधून आणि पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी निश्चित आनंद व्यक्त केला जाईल।